स्टार्ट करायचं. त्यामध्ये आपल्याकडे ठीक आहे, पण आत्ताच जायचं नाहीये. आता बाहेरची आदरणीय अशोकजी शिवसेन, उल्हासजी खळेगावकर, राघवेंद्र घोरपडे, मिलिंदजी दुसारे, श्री विक्रम सरगर, श्री औरंगाबादकर, उल्हास खळेगावकर, सर्व मान्यवरांना या माननीय जिल्हाधिकारी उमेदच्या वतीने राज्यस्तरीय मिनी सरस या बचत गटाच्या उत्पादकाचे प्रदर्शनी विक्री स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब, ईडी शिरसे साहेब, डेप्टी सीओ घोरपडे साहेब, तुमचे जिल्हा माहिती अधिकारी दुसाने साहेब, व्यासपीठावरील सर्व अधिकारी, उमेदचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व जिल्हाभरातून आलेल्या वेगवेगळ्या बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य, सभागृहामध्ये या मंडपामध्ये उपस्थित असलेले पत्रकार, इतर सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, काय सांगा सर, आज राज्यस्तरीय मिनी सरस कार्यक्रम घेतलेला आहे, वैशिष्ट्य काय? उमेद अंतर्गत राज्यस्तरीय मिनी सरस प्रदर्शनाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगरचे सन्मान्य जिल्हाधिकारी मान्य श्री दिलीप स्वामी सर यांच्या हस्ते आणि आमचे मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य विकास मीना सर यांचे प्रमुख उपस्थित या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या मिनी सरसमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, मराठवाड्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील सुमारे 20 असे मिळून एकूण 93 गटांचा सहभाग यामध्ये आहे. महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, हस्तकलेच्या वस्तू आहेत, कपडे आहेत, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत आणि त्याचबरोबर लाईव्ह स्टॉल्स जे म्हणतो आपण खाण्याचे, मग त्याच्यामध्ये व्हेज, नॉनव्हेज खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तिचं प्रदर्शन, तिची विक्री या महिलांमार्फत होत आहे. तर मी सर्वांना आव्हान करतो, विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातील आणि शहरातील नागरिकांना आव्हान करतो की आपण आपल्या कुटुंबासह या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. ग्रामीण भागातील अस्सल चवीच्या पदार्थांचा आस्वाद आपण या ठिकाणी घ्यावा आणि महिलांनी उत्पादित केलेल्या ज्या दर्जेदार वस्तू आहेत त्याची खरेदी आपण या ठिकाणी करावी आणि त्यांना आर्थिक त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपला हातभार लावावा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शकुंतला पंडित बोर्डे, राहणार दुधवड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या गटाचं नाव श्रावणी स्वयंसहायता समूह आहे. सर, प्रदर्शनाविषयी बोलायचं आहे ना. तर उमेद अभियान, हे उमेद अभियान म्हणजे एका प्रकारचं प्रोत्साहन देणारं अभियान आहे. उमेद म्हणजे उ म्हणजे उत्साह, मे म्हणजे मेहनत आणि दम म्हणजे दाम. आपला उत्साह जर असेल तर मेहनत करा, दाम आपोआप मिळते, असं या अभियानाची पुरेपूर माहिती आहे. आणि सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून महिलांना कसा विक्रीच्या प्रोडक्टसाठी कसं प्रोत्साहन मिळेल याविषयी वेळोवेळी माहिती आपल्याला दिली आहे. व महिलांना प्रश्न पडतो की आपण जे काही पण घटक बनवतो ते घटक आपण विक्री कसे करायचे किंवा त्या विचारात पडतात. त्यामुळे या अशा प्रदर्शनाद्वारे महिलांचं खूप मोठं जे आर्थिक त्यांचं बजेट आहे ते वाढतं. या उमेद अभियानाकडून आपल्याला खूप मोठी प्रगती झाली आहे. माझ्या गावामध्ये दुधडमध्ये कचरा संकलनाचं काम आमचे बचत गट करतात. त्यापासून पण आम्हाला खूप सारा फायदा झालेला आहे. व प्रोड्युसर ग्रुप आहे, डाळ मिल आहे. सरांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली उमेद अभियानाने आपल्याला जे वेळोवेळी महिलांना हवं आहे ते मिळतात. पहिले
बचत गटांना बँका ओळख देत नव्हतात. बचत गटाची महिला जर म्हटली तर लोक किती वेळ उभा राहिल्या तर त्यांना कोणी विचारत नव्हतं. पण आता आपल्या उमेद अभियान आल्यापासून महिलांना प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार भेटतोय, सन्मान भेटतोय. त्यामुळे उमेद अभियानाचे आणि विशेष करून सरांचे धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्योती मच्छिंद्र देवतकर, राहणार वडगाव तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या समूहाचं नाव श्रीराम महिला स्वयंसहायता समूह. माझा समूह नारी शक्ती ग्राम संघाला कार्यरत आहे आणि माझा नारी शक्ती ग्राम संघ हा आदर्श प्रभाग संघाला जोडलेला आहे. मी त्या सदस्य म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून मी ICRP म्हणून कार्यरत आहे. मी यामध्ये उमेद अभियानामध्ये आल्यापासून मी म्हणजे खूप सक्षम झाले. मला 2 महिलांमध्ये बोलता सुद्धा येत नव्हतं, पण मी एवढी सक्षम झाले आणि अनेक महिला सक्षम केल्याय. मी याच्यामधून ज्यूट बॅगचं प्रशिक्षण घेतलंय आणि पहिला 15 महिलांना पण सक्षम केले. त्यातून आम्ही ज्यूट ग्रुप तयार केला आहे आणि आता आम्ही खूप सक्षम होणार मॅडमच्या साह्याने. आणि मी त्यांची खूप ऋणी आहे, खोतकर मॅडमच्या, मनीषा मॅडम आणि आपले PD सर, सरगम सर यांची पण खूप आभारी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शांता दुधमल, विटावा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. विटावा येथे 2020 पासून मी ICRP म्हणून कार्यरत आहे. उमेद अभियानापासून एवढा आम्हाला फायदा झालेला आहे की ज्या महिलांना चूल आणि मुलीच्या शिवाय काही माहित नव्हतं त्या महिला आता बाहेर जायला शिकल्यात. आम्हाला उमेद अभियानातर्फे पहिला 15,000 जो RF येत होता, आता फिरता निधी म्हणून 30,000 येत आहे. त्याच्यामधून गटातून महिला बरंच घेऊन आणि स्वतःच्या उपजीविका सुरू केलेल्या आहेत. माझ्या गावामध्ये 40 गट आहेत. 40 गटामध्ये 3 गटांनी उपजीविका चालू केलेल्या आहेत. ज्या महिला बाहेर जात नव्हत्या, बँकेचं त्यांना काहीच माहिती नव्हतं, त्या आता स्वतःहून बँकेत जातात, बँकेतला व्यवहार सुद्धा स्वतः करतात. आणि जे आम्हाला एवढं मिनी सरसचा एवढा मोठा प्रदर्शन गटाचे स्टॉल लावण्याची संधी दिली सरांनी, तशी संधी दिली तर तसंच मला वाटतं की जेही हा प्रोग्राम बघतील, ऐकतील, त्यांनी सर्वांनी येऊन स्टॉल मध्ये येऊन आमची खरेदी करायला पाहिजे, गटाला सहकार्य करायला पाहिजे, असं मी सर्वांना विनंती. राहणार बोरगावारचा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या गटाचं नाव आहे प्रगती महिला स्वयंसहायता समूह. या समूहात मी सदस्य असून मी क्रांती ज्योती प्रभाग संघाचे म्हणजे क्रांती ज्योती प्रभाग संघ याला आमचा ग्राम संघ सभासद आहे. तर आमच्या गावामध्ये 37 गट आहे. 37 गटापैकी आमचा एकही गट असा नाही की तो कर्जाची परतफेड करत नाही. व्यवस्थितरित्या त्यांना जर मार्गदर्शन केलं महिलांना तर पुरुषांचे जे गट आहे त्यांचे तरी म्हणजे जे कर्ज घेतात आणि ते परतफेड करत नाही. पण आमच्या गावातला एकही गट हा थकीत नाही आणि प्रत्येक बँक आम्हाला कर्ज देण्यासाठी तयार आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने आमच्या मिनी सरसला भेट देऊन आमच्या महिलांचा आत्मविश्वास वाढवावा ही नम्र विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. आपल्याला काय अपेक्षा आहे? या प्रदर्शनातून आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्या महिला नवीन उद्योग सुरू करतात त्यांना जर चांगलं मार्गदर्शन भेटलं, चांगली मार्केटिंग भेटली तर हे जे भेट द्यायला येतील त्यांच्या सुद्धा मनात आशा निर्माण होते की आपण सुद्धा असं काहीतरी आणावं आणि विक्री करावी. ज्या वेळेस ते थांबतात तिथं जर त्यांना असं सपोर्ट भेटला तर त्या थांबत नाही, ते पुढच्या वेळेस पण आणखी जास्त उत्पादन करण्यासाठी तयार होतात. धन्यवाद. आपण चूल आणि मूल यातून बाहेर निघत आहात, बाहेरचा अनुभव कसा आहे? बाहेरचा अनुभव म्हणजे पहिलं जेव्हा आम्ही घरातून बाहेर निघायचो तर आम्ही आमच्या घरच्या सोबत निघत होतो, म्हणजे हिंमत नव्हती होत घराच्या बाहेर जायची सुद्धा. पण ज्यावेळेस मी प्रथम बाहेर निघले आणि औरंगाबादच्या बस स्टँडला आले आणि मला जे माझं CM EGPचं कर्ज मंजूर झालं त्यावेळेस मला माहित नव्हतं की आता रिक्षा कोणत्या दिशेला जाते, तर आता मी कशी जाऊ, तरी पण मी निघाले. आणि प्रत्येक बाहेर निघल्यावर आपल्यासाठी चांगले पण मार्ग खूप मोकळे असतात. वाईट आपण जे म्हणतो बाहेर वाईट आहे, बाहेर वाईट असं असतं, पण चांगले पण भरपूर लोक असतात आणि ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. देवाच्या रूपाने येऊन आपल्याला म्हणजे मदत करण्यासाठी तयार असतात.